एक स्त्री जिची 10 नाणी होती, 10 नाण्यापैकी 1 नाणे हरवले, तेव्हा ती दिवा पेटवून झाडू मारून सर्व ठिकाणी आपलं नाणं शोधते. तिचे नाणे तिला सापडल्यावर शेजारी मैत्रिणींना बोलवते आणि मग ते माझ्याबरोबर आनंदोत्सव करा, कारण माझं हरवलेलं नाणं मला सापडलेलं आहे. तसंच बायबल सांगते पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो. देवाच्या दूतासमोर आनंद केला जातो की हा एक मनुष्य बदललेले माझ्याकडे वळालेले म्हणून प्रभू आपल्या दूतासह स्वर्गात आनंद करतो. स्वर्गाच्या राज्यात उत्साह निर्माण होतो, आनंद उत्सव निर्माण होतो जेव्हा एक मनुष्य पापी जीवन सोडून परमेश्वराकडे वळतो तेव्हा. आणि जेव्हा मनुष्य एक जग सोडून देवाकडे जातो तेव्हाही त्याच्या बाबतीत स्वर्गाच्या राज्यात आनंद उत्सव केला जातो. इथे देव मनुष्याला किती महत्व देतो पहा. जेव्हा एक मनुष्य पापी जीवन सोडून देवाकडे वळतो तेव्हा त्या बाबतीत आनंद उत्सव, आणि जेव्हा तो देवाच्या राज्यात जातो तेव्हा सुद्धा आनंद उत्सव केला जातो. प्रभू उत्साहाने उल्हासाने त्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये स्वीकारतो. म्हणजे जर आपण प्रभूमध्ये जीवन जगले तर थाटामाटाने आपलं स्वागत होईल, अगदी मात्र उल्हास हर्षाने आपलं स्वागत होईल. मग जर इतकं हर्षाने उल्हासाने थाटामाटाने जर आपलं स्वागत होत आहे तर विचार करा स्वर्गाच्या राज्यात किती श्रेष्ठ आणि किती उत्तम स्थान आपल्याला मिळेल, किंवा देवासाठी आपण किती खास आहोत याचा विचार करा. जर आपण टिकून राहिले, स्थिर राहिले तर देवाच्या राज्यात उत्साहाने आपण प्रवेश करणार. पण प्रभू येशू काय म्हणत आहे पहा, योहान 12:26 प्रभू येशू म्हणत आहे जो माझी सेवा करतो त्याचा मान माझा पिता करेल आणि जिथे मी आहे तिथे माझा सेवकही असेल. काय म्हणत आहे प्रभू येशू? प्रभू म्हणतो जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान कोण करणार आहे? माझा पिता, आणि जिथे मी आहे तिथे तो असेल. म्हणजे सन्मानात त्याचं स्वर्गात स्वागत होईल आणि त्याला प्रभू येशूकडे बसवतील. प्रभू येशू पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेले आहेत आणि आपण पण पित्याच्या उजव्या हाताकडे प्रभू येशूच्या बाजूला जाऊन बसले. स्वागत होईल आपलं जर आपण प्रभूची सेवा करत आहोत. मान सन्मान कोण करणार? आपला पिता. आणि कुठे? स्वर्गाच्या राज्यात. प्रभू पाशी आपल्याला बसवेल, पिता स्वतःच्या उजवीकडे आपल्याला बसवणार आहे. स्वागत होईल आपलं, उत्तम जागेत आपल्याला नेऊन बसवतील, श्रेष्ठ जागेवर नेऊन आपल्याला बसवतील की आपल्यासाठी हे आसन आहे, ही सिंहासन आहे, ही जागा आहे, ही खुर्ची आहे म्हणून, आणि त्याच्यावर नेऊन आपल्याला बसवतील. स्वागत होणार जर या पृथ्वीत आपण देवाची सेवा केली तर स्वर्गाच्या राज्यात आपले स्वागत होणार आहे. पहा प्रेषितांची कृत्य 7:54-60. स्तेफन प्रभू येशूची सुवार्ता सांगत होता. सुरुवातीपासून सर्व गोष्टी, जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत सर्व गोष्टी म्हणजे प्रभू येशूपर्यंत या सर्व गोष्टी स्तेफन तिथे असलेल्या लोकांना शिकवत होता. तेव्हा मात्र ते लोक स्तेफनवर संतापले, चिडले. स्तेफन या सर्व गोष्टी शिकवत असताना बायबल सांगते काय झालं पहा. जेव्हा स्तेफन या गोष्टी प्रभू येशूच्या गोष्टी सांगत होता तेव्हा त्याने आकाशाकडे पाहिले आणि पाहतो तर काय, देवपिता उभा, देवपित्याचं तेज आणि देवपित्याच्या उजव्या हाती प्रभू येशू उभे असलेले त्याला दिसले. परमेश्वर पिता सिंहासनावर बसलेले स्वर्गाच्या राज्यात देवपित्याचे तेज आणि देवपित्याच्या उजव्या हाती प्रभू येशू उभे असलेले स्तेफनला दिसले. हालेलुया. तेव्हा तिथे असलेल्या लोकांना स्तेफन म्हणत आहे पहा, मला परमेश्वर पित्याचे तेज आणि परमेश्वर पित्याच्या उजव्या हाती प्रभू येशू उभे असलेले मला दिसत आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर ते दात ओठ खाऊ लागले स्तेफनवर आणि त्याने एका झुटीने धावून स्तेफनला दगडमार केला. आणि स्तेफन आत्ता मरणाच्या घटकेत असताना, शेवटच्या घटकेत असताना गुडघे टेकून प्रार्थना करत आहे, प्रभू या लोकांचं पाप यांच्या माती मोजू नको आणि माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. आणि बायबल सांगते स्तेफन झोपी गेला. तर बघा हे काय, या गोष्टीचा अर्थ कसा आहे. प्रभू येशूला माहिती होतं स्तेफन आता माझ्याकडे येणार आहे. भले कदाचित स्तेफनला कळलं नसेल की यानंतर मला लोक दगडमार करतील, मी शिकवतही करा पण हे लोक मला दगडमार करतील किंवा मी आत्ताच मरेन, आजच मरेन. कदाचित स्तेफनला माहिती नाही पण प्रभूला माहिती होतं. स्तेफन मरण्या अगोदरच स्तेफनचं स्वागत करायला
हालेलुया. उदाहरणार्थ देते. समज अचानक ब्रदर तुमच्या घरी आले, तुम्ही बसलात खुर्चीवर, सोफ्यावर, खाली कुठेतरी बसल्या आणि अचानक ब्रदर येऊन तुमच्या दरवाजाजवळ उभे राहत आहे. तुम्ही काय करतील? बसलेले असताना सांगतील, ब्रदर या या आतमध्ये बसा, नाही ना? चटकन उठतील की नाही आणि स्वागत करतील, ब्रदर या या बसा, सांगतील की नाही? आपल्याकडे कोणी खास व्यक्ती, मोठी व्यक्ती आली, आपण त्या व्यक्तीचं स्वागत करणार. या ना या बसा, खाली चहा घेणार, कॉफी, थंड काहीतरी विचारणार, करणार की नाही? आपण त्या व्यक्तीचं स्वागत करतो. जी नेहमी येणारी व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला नाही. पण खास व्यक्ती जर आपल्या घरी येत आहे तर आपण त्या व्यक्तीचं स्वागत करणार. स्टेफनचं स्वागत करायला प्रभू येशू बसलेले होते, ती उभे राहिले. म्हणजे स्टेफनला मान किती मिळाला बघा. प्रभू येशू स्वतः उभे राहिले. जो परमेश्वर आहे, जो देव आहे, जो राज आहे, जो प्रभू आहे, तो उभा राहिला स्टेफनचं स्वागत करायला. प्रभू उभे राहिले आणि जसं ते स्टेफन झोपी गेला, अर्थात स्टेफनला मरणाचा अनुभव आला नाही, कारण तो स्वर्गाच्या राज्यात उठला गेला आणि त्याचं स्वागत कोणी केलं? प्रभू येशूने. आनंदाने, उल्हासाने, उत्साहाने स्टेफन स्वर्गात गेला. जे प्रभूमध्ये जीवन जगत आहे त्यांचं स्वागत होणार. उत्साहाने, आनंदाने परमेश्वर त्यांचं स्वागत करेल. अगदी स्तुती गीत गाऊन, जयघोष करून, नाचून, बागडून त्या व्यक्तीचे स्वागत होणार आहे आणि ती व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात उत्साहाने आणि आनंदाने राहील. वचन सांगते, आपण या पृथ्वीत स्थिर राहणार, टिकून राहणार, प्रभूची सेवा करत राहणार, तर आपला प्रभू जेव्हा स्वर्गात होईल तेव्हा आनंदाने होईल, उत्साहाने होईल. आपण स्वतः आनंदित असतील आणि आपल्या बाबतीत स्वर्गात आनंद केला जाईल. जर या पृथ्वीमध्ये आपण स्थिर राहिले तर, पृथ्वीमध्ये प्रभूच्या वचनाप्रमाणे आपण जीवन जगले तर स्वर्गाच्या राज्यात आपल्या बाबतीत आनंद आणि उत्साह केला जाईल. का वचन काय सांगते? तिमोथेला दुसरे पत्र 4:6-8 वचना संत पौल काय म्हणतो? मी माझी धाव संपवलेली आहे, पण विश्वास मात्र राखलेले आहे. पौल धावला प्रभूसाठी, प्रभूचं कार्य करत होतं, झिजला, अगदी कुदलवलं शरीर, झिजवलं त्याने आपलं शरीर प्रभू येशूसाठी. आता मात्र कोणाची ताकद संपलेली आहे, बल संपलेले, तुम्हाला ते विश्वास राखलेले आहे. आता माझे अर्पण होणार आहे. पौलाचे अर्पण म्हणजे आता पौलाला प्रभू येशूसाठी बली देण्यात येणार होते, मारण्यात येणार होते. पौलाला ही गोष्ट माहिती होती की आता माझे अर्पण होणार आहे, म्हणजे प्रभूसाठी आता मला मारून टाकणार आहे. आणि पौलाला खरोखर पौलाचा वध प्रभू येशूसाठी करण्यात आला. म्हणजे धडावेगनं त्याचं डोकं केलं. या पौलाचं वध झालं, अर्पण झालं प्रभूसाठी त्याचं. आणि पौलाला माहिती होतं की माझं अर्पण होणार आहे. म्हणून पौल काय म्हणत आहे बघा, संत पौल म्हणत आहे की आता विश्वास राखलेले, धाव संपलेली, आता माझं अर्पण होणार आहे. आणि प्रभूने माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे? मुकुट ठेवलेलं आहे. पौल म्हणतो आता माझं अर्पण होणार आहे, आता मी देवाकडे जाणार आहे, तर माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे? मुकुट ठेवलेले आहे. फक्त माझ्यासाठी नाही, तर ज्यांना प्रभूचे प्रगट होणे प्रिय वाटत आहे त्या सर्वांसाठी ठेवलेले आहे. आता पौल प्रभूकडे जाणार होता, त्याचं अर्पण होणार होतं, त्याला प्रभूसाठी मारून टाकणार होते आणि खरोखर प्रभूसाठी त्याला त्याची हत्या केली. तो रक्तसाक्षी बनला, देहावेगळं त्याचं डोकं केलं, प्रभूसाठी त्याचा वध झाला, अर्पण. आणि जेव्हा तो अर्पण झालं तर जेव्हा तो प्रभूकडे गेला, ताबडतोब त्याला काय मिळाला? मुकुट मिळाला. प्रभूने त्याच्या डोक्यावर मुकुट घालून त्याचं स्वागत केलं. कोण म्हणतो माझ्यासाठी मुकुट ठेवलंय? कोणाला गोष्ट माहिती होती? देव उभा आहे माझं स्वागत करायला मुकुट घेऊन. आणि मग
त्यासाठी प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, प्रभूची सेवा करायची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.